मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। इमारत बांधकाम कल्याण मंडळामार्फत ग्रामीण भागातील महिलांना सर्व योजनांचा लाभ मिळण्याची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत असल्याचा करण्यात आला आरोप। कर्ले येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षण संपन्न। एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी केली जाहीर। आदिवासी व अनुसूचित जाती जमातींसाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजना व अन्य योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी। आणि पंचवटी गल्ली नंबर 8 मध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनास धरले धारेवर। आता बातमी विस्ताराने। इमारत बांधकाम कल्याण मंडळामार्फत ग्रामीण भागातील महिलांना सर्व योजनांचा लाभ मिळावा तसेच बोगस लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागण्यांसाठी राष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। इमारत बांधकाम कल्याण मंडळामार्फत ग्रामीण भागातील महिलांना सर्व योजना मिळाव्या तसेच बोगस लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की इमारत बांधकाम कल्याण मंडळामार्फत अनेक दिवसांपासून बांधकाम मजुरांना साहित्य रूपी भांडे व बांधकाम साहित्य पेटी व इतर काही योजना राबवल्या जात आहेत, परंतु या योजना गरजू महिलांना न देता बोगस लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जात आहे असे लक्षात आले आहे। सदर प्रस्ताव दाखल करताना त्या प्रस्तावावर गव्हर्नमेंट इंजिनियरची सही शिक्क्याची अट आहे। गव्हर्नमेंट इंजिनियर एका प्रस्तावावर सही करण्यासाठी 200 रुपये घेतो। इंजिनियरच्या सही शिक्क्याची अट रद्द करण्यात यावी। ही योजना इंजिनियरांसाठी आहे की मजुरांसाठी आहे असा प्रश्न पडतो। सदर प्रस्ताव दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे, तरी संबंधित कामगार अधिकारी यांना गरजू लोकांना योजनांचा लाभ देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी व ग्रामीण भागातील मजुरांना सदर प्रस्तावावर गावातील ग्रामपंचायतीच्या शिफारशीने व रोजगार हमी योजनेतील कामावरील मजुरांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा व या योजनेतील बोगस लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी दुर्गाबाई सोनवणे, आशाबाई गवळी, ज्योती गुरव, लीलाबाई सोनवणे, शोभाबाई चव्हाण, कल्पना कोळी, रंगूबाई मोरे, लताबाई सोनवणे, आशाबाई कापडणीस, लताबाई त्रिभुवन, आशाबाई कदम, सुनीता वागले, वैशाली दुसलाडे आदी उपस्थित होते। कडनं भांडे वाटप होत आहे, शासनाच्या ज्या योजना आहे त्या आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना मिळत नाही। त्या ग्रामीण भागातल्या महिला या शासनाच्या योजनापासून वंचित आहे। या महिलांना न्याय मिळवण्यासाठी, या महिलांना योजना भेटण्यासाठी आज आम्ही सगळ्या कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। तो आम्हाला या योजना नाही मिळाल्यात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन धुळे जिल्ह्यात करणार आहोत। ग्रामीण भागातल्या महिलांना कुठल्याही योजना मिळत नाही। गेल्या 2023 पासून आमच्या महिलांना 2022-2020 पासून आमच्या महिलांना कुठल्याच योजना मिळत नाही। ज्याही वर्षाच्या योजना आलेल्या आहेत त्याही आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना मिळत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याचे काम सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करीत असल्याचा आरोप करीत आगामी लोकसभा निवडणुका ईव्हीएम शिवाय घ्याव्यात अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। अबू आझमी बोलताना पुढे म्हणाले की राज्यात 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। दर तासाला महिला बालकांवर अत्याचार होत आहे। आमदारच पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो। देश विकण्याचे काम सरकार करत आहे। सरकारची भूमिका पहारेकऱ्याची असते, परंतु देशाची संपत्ती विकण्याचे काम सरकार करत आहे। देशावर 205 लाख कोटींचे कर्ज आहे। जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळावर 1.25 लाख रुपयांचे कर्ज आहे। हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम होत आहे। मुलीचं लग्नासाठीचं वय 21 वर्ष करण्यात आलं, त्याला आमचा विरोध आहे। 18 वर्षी तरुणी सरकार निवडू शकतात, जोडीदार का नाही? सरकारला लिव्ह इन चालते, विवाह का नको? हे आमच्या कल्चरच्या विरोधात आहे। लव्ह जिहादच्या नावावर समाजामध्ये द्वेष पसरवला जात आहे। सरकार केवळ शहरांची नावं बदलत आहे। संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणण्याचे काम करीत असल्याचे आमदार आझमी म्हणाले। लोकसभेसाठी आम्ही राज्यात 2 जागांची मागणी केली असून त्यात धुळ्याचाही समावेश असल्याचे ते म्हणाले। या पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष गुड्डू काकड, माजी नगरसेवक अमीन पटेल, डॉक्टर सरफराज अंसारी आदि उपस्थित होते। आज आपका सच पूछे तो आप सब इस बात पर एग्री होंगे कि देश का संविधान की धज्जियां उड़ाई जा रही हैं। संविधान का मतलब है कि एक रीढ़ की हड्डी, मुल्क चलेगा संविधान के मुताबिक, परंतु संविधान बिल्कुल अलग थलग किया जा रहा है और इसलिए संविधान बचाओ
रैली मुझे नहीं बल्कि देश के 140 करोड़ जो डॉक्टर भीमराव अम्बेडकर के कानून को मानने वाले हैं उनको जो है ना आज एक्टिव होना चाहिए। ये सरकारें जो है ना अपनी मनमानी करती है। जितनी सरकार आती है, मैं असेंबली में मैं यहाँ 2009 से हूँ, तीसरी बार मैं MLA चुन के आया हूँ। हर असेंबली के सेशन में बात होती है किसानों की। किसानों के बारे में जो भी आता है, आपकी बार हम किसानों का कर्ज मुक्त करके किसानों की आत्महत्या बिल्कुल मुक्त कर देंगे। महाराष्ट्र में कोई भी किसान आत्महत्या नहीं करेगा। परंतु हमारे पास आंकड़ा है कि 1/7/2022 से 1/7/2023 एक साल में 3000 किसानों ने महाराष्ट्र, जो इस देश की आर्थिक राजधानी है, उन्होंने यहाँ पे सुसाइड किया है महाराष्ट्र में। और सरकार जो है उसके बाद भी अपने आप को बहुत ही डेवलपमेंट वाली सरकार, बहुत ही काम करने वाली सरकार मानती है। मेरा कहना है कि बड़े बड़े ब्रिजेस बनाना है, ठीक है, एयरपोर्ट बनाना है, ठीक है, परंतु उसके पहले अपने देश के वो लोग जिसमें सबसे ज़्यादा एम्प्लॉयमेंट बनता है और जो सबसे ज़्यादा अन्नदाता है, जो अगर जब बम्बई या बड़े बड़े शहरों में रहने वाले, बिल्डिंगों में रहने वाले, अगर उनको राशन किसान नहीं दे, मैं समझता हूँ कि लोग भूखे मर जाएंगे। और लोग आज जो है ना गाय की पूजा करते हैं। गाय अपने थन में थोड़ा सा दूध बचा के अपने बच्चे के लिए सारा दूध जनता को देती है। और गाय की पूजा, मैं समझता हूँ किसानों की पूजा करो। किसान भी अपने यहाँ थोड़ा सा अन्न रखता है, बाकी पूरा अन्न जो है भेज देता है। और उसकी हालत यह है कि गर्मी आई, बरसात आई, आसमान की तरफ देखता है, ज़्यादा बरसात आई तो बर्बाद, नहीं बरसात आई तो बर्बाद। हमें किसानों के लिए किसानों की आत्महत्या गरीबी की वजह से जो हो रही है ना, वो मैं समझता हूँ जो सरकार मुक्त करेगी, हम उसी सरकार को समझेंगे वो सरकार अच्छी है। आज क्राइम देखेंगे अगर आप, तो महिलाओं के खिलाफ हर घंटे जो है 5 क्राइम महाराष्ट्र में हो रहा है। बच्चों के खिलाफ हर घंटे 2 क्राइम हो रहा है और सरकार कंट्रोल करने में बराबर नहीं। MLAs को गोली मारी जा रही है, पुलिस स्टेशन के अंदर गोली मारी जा रही है। और अभी देखिए यहाँ पे अपना बुल्डाना में एक रिक्शा ड्राइवर को जिस तरह से पुलिस ने मारा है, मैं समझता हूँ कि मैं अपनी आंख से वो देखने को, उसके पैर पे चढ़ के जितनी ताकत से और उसको मार रहा है, उसका हाथ फैलाकर उसको जो चमड़े से मारा जा रहा है, गलती क्या उसकी है? एक कोई बजरंग दल का या RSS का आदमी के दबाव में इस तरह से किसी को मारना। एक तरफ मोदी जी कहते हैं 140 करोड़ लोग मेरा परिवार है, और मेरा परिवार है, आपका परिवार मुसलमान नहीं है क्या? कोई पूछने वाला नहीं, कोई पुरसाने हाल नहीं। दूसरी तरफ दोस्तों, देश की जो है कर्ज देश में बढ़ता जा रहा है, रोजाना बढ़ता जा रहा है। पहले 67 ईयर्स में इस देश में 55 लाख करोड़ का कर्ज था, अब जो है 205 लाख करोड़ कर्ज हो गया, 4 गुना ज़्यादा बढ़ गया 9 सालों में। हर पैदा होने वाले बच्चे के ऊपर 1.25 लाख रुपए का कर्ज है। और ये कर्ज ऐसे नहीं है, इसका इंटरेस्ट भरना पड़ता है, पूरा डेवलपमेंट रुक जाता है। आपने इसके पहले देखा होगा श्रीलंका के हालात क्या थे। लोग घरों में घुसकर मंत्रियों के घरों कब्जा किए, प्रेसिडेंट को मार के भगाए, और पाकिस्तान बर्बाद हो रहा है इन सब चीज़ों की वजह से। हमारा देश जो है ना, जो सोने की चिड़िया था, आज ऐसे लोगों के हाथ में आ गया है कि कर्ज तले भारतवर्ष के लोग दबते जा रहे हैं। ये हालत है। अब दूसरी तरफ सांप्रदायिकता, नफरत, एक ही काम रह गया, सिर्फ मुस्लिम हिंदू, दूसरा कुछ काम नहीं रह गया है। अब आप देखिए, एक कानून आ गया है कि 21 साल के से पहले शादी नहीं कर सकते। ठीक है, कानून को फॉलो कर लेंगे, लेकिन 18 साल की उम्र का बच्चा सरकार बना सकता है, और 18 साल का आदमी अपनी मर्जी से किसी महिला के साथ लिविंग रिलेशन में रह सकता है। ये है कि नहीं कानून? जहाँ तक मुझे मालूम है कि यही कानून है। 18 साल का आदमी किसी लड़की को रखकर, किसी औरत को रखकर लिविंग रिलेशन में रख सकता है, और शादी नहीं कर सकता, मतलब रखेल रख सकता है, और शादी ब्याह नहीं कर सकता। मैं समझता हूँ ये भारतवर्ष के कल्चर के बिल्कुल खिलाफ है। हम इसकी खुली मुखालफत करते हैं। एक शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षणाचे शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना राज्यभर राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यात 500 हेक्टरचे लक्ष्यांक प्राप्त झाले असून त्यानुसार मौजे कर्ले येथे 150 हेक्टर व मौजे अंजन विहिरे येथे 50 हेक्टरवर सदर कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कर्ले येथे करण्यात आले होते।
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नैसर्गिक सेंद्रिय शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षण अंतर्गत नैसर्गिक शेती करण्याबाबतची माहिती देण्यात आली। यासाठी नितीन वारके, निसर्ग विकास समिती अकोला यांनी विविध सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती तसेच सापळा पीक पद्धती, सेंद्रिय निविष्ठामध्ये बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, नीम अर्क इत्यादी बनवण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले। डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेविषयी उमाकांत सावंत, कृषी सहाय्यक यांनी माहिती दिली। विनय बोरसे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा कार्यालय धुळे यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.बी. भोई, कृषी पर्यवेक्षक दोंडाचे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल चौधरी, कृषी सहाय्यक यांनी केले। सदर कार्यक्रम बीजी गावित उपविभागीय कृषी अधिकारी धुळे, शीतल कुमार तवर, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। यावेळी सरपंच सीमा ठाकरे, नवनिर्वाचित उपसरपंच संगीता चव्हाण, दगाजी देवरे, माजी पंचायत समिती सदस्य नंदू भाऊसाहेब, गोकुळ बेडसे, देवेंद्र नागरे, नानाभाऊ अहिरे तसेच दोन्ही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाकांत सावंत, देवेंद्र बोरसे, जयेश देसले, संदीप पवार, किरण देसले यांनी विशेष परिश्रम घेतले। कृषी सहाय्यक सुनील देवरे यांनी आभार मानले। डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन शासनाने धोरण म्हणून स्वीकारलं आहे आणि आपण आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 50 गटांसाठी ते लागू केलं आहे। आज शिंदखेडा तालुक्यातील कर्ले या गावातल्या 3 गटांचा शेतकरी प्रशिक्षण वर्ग गाव पातळीवरचा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना 50-50 हेक्टरचे शेतकऱ्यांचे गट केलेले आहेत। त्यांच्या आत्मा अंतर्गत त्यांची नोंदणी करून त्या सर्व शेतकऱ्यांचा एक गट करून त्यांना आपण कमी खर्चाची आणि शाश्वत पद्धतीची शेती पद्धती याच्यामध्ये शिकवणार आहोत आणि त्या शेती पद्धतीसाठी गटांच्या माध्यमातून या सर्व शिंदखेडा तालुक्याच्या 10 गटांची आपण एक शेतकरी उत्पादक कंपनी त्याची तयार करणार आहोत आणि मग या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांचा जो उत्पादित शेतमाल आहे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला तो या कंपनीच्या माध्यमातून त्याचं ब्रँडिंग पॅकिंग करून आपण विक्री व्यवस्थापनेसाठी सुद्धा याच्यामध्ये शाश्वत पद्धतीने मदत करणार आहोत आणि या पद्धतीच्या शेती पद्धतीसाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्रावरती प्रशिक्षण, त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतावरतीच त्यांच्या निविष्ठा कशा तयार करता येतील सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या त्याच्यासाठीचं प्रशिक्षण आणि त्यानंतर त्या सेंद्रिय शेती पद्धतीचं प्रमाणीकरण यासाठी आपल्याला शासनाने ग्रीन सर्ट बायो सोल्युशन पुण्याची प्रमाणीकरण यंत्रणा ठरवून दिलेली आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण शिंदखेडा तालुक्यामध्ये जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावरती या सेंद्रिय शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत। धुळे शहरातील सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी लोकसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली। धुळे शहरातील सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात एकलव्य आदिवासी युवा संघटनेची तालुकास्तरीय बैठक बुधवारी संपन्न झाली। बैठकीत संघटनेची कार्यकारिणी गठीत करून निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी जाहीर केली। बैठकीत आदिवासींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली। त्यात जिल्हा सचिव म्हणून ज्ञानेश्वर मालचे, तालुकाध्यक्ष अंकुश सोनवणे, उपाध्यक्ष संपत सोनवणे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख समाधान सोनवणे, तालुका सचिव प्रकाश मालवणक आदींची नियुक्ती करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे, प्रदेश कायदेशीर सल्लागार प्रवीण मोरे, जिल्हाध्यक्ष विष्णू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष अंबर मालचे, सचिव ज्ञानेश्वर मालचे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेची बैठक सानेगुरुजी भवन धुळे येथे संपन्न झाली। यामध्ये त्रिवार्षिक जे सदस्य होते त्यांना पुनर्नियुक्तीपत्र देण्यात आले आणि जे नवीन कार्यकर्ते सहभाग झाले त्यांना परत नियुक्तीपत्राने देऊन त्यांना कामाला लावलं। एकलव्य आदिवासी संघटना गेली 2009 पासून धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। याच जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासींची संख्या आहे। आता येणाऱ्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि इतर पक्ष आदिवासी समाजाची मोठी मतदान संख्या असताना सुद्धा आजपर्यंत विचारात घेत नाही। आज त्यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही, पण आदिवासी समाज हा आमच्या पक्षाबरोबर राहील, महाविकास आघाडी बरोबर किंवा इतर बरोबर असं आजपर्यंत चिन्ह दिसत नाही। म्हणजे एकंदरीत आम्हाला असं वाटतं की आदिवासीच्या वोटिंगला लोकसभेमध्ये कोणी किंमत देत नाही।
म्हणून आज सर्व एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या तालुक्यातल्या सर्व सदस्यांच्या वतीने असं ठरवलं की आपण धुळे लोकसभेला एकलव्य आदिवासी संघटनेचा स्वतंत्र परिवार उमेदवार द्यावा पर्याय म्हणून आज असं या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या दिशेने आता एकलव्य संघटना काम करणार आहे. म्हणजे धुळे लोकसभामध्ये एकलव्य संघटनेचा स्वतंत्र उमेदवार राहणार आहे. यासाठी पण ही बैठक होती आणि सदर राजकीय पक्षांना आदिवासीची किंमत कळावी म्हणून आम्ही उमेदवारी करणार आहोत. आमच्या उमेदवारीमुळे एखाद्या पक्षाला आम्ही मोठा झटका देणार आहोत. यासाठी या संघटनेचे मुख्य पदाधिकारी तालुक्यावर कार्यरत असणारे, जिल्ह्यावर कार्यरत असणारे, महाराष्ट्र कमिटीवर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आमची इथं बैठक आयोजन झाली आणि त्याच्यामध्ये हा निर्णय झालेला आहे. धुळे लोकसभेला एकलव्यकडून उमेदवार देणार म्हणजे देणार. जय आदिवासी, जय भीम. धुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील आदिवासी व अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजना व अन्य योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी आझाद समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील आदिवासी व अनुसूचित जाती जमातीसाठी राबवण्यात येणाऱ्या शबरी घरकुल योजना व रमाई घरकुल योजना तसेच अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी आझाद समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन तसेच आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीतील तसेच अनुसूचित जमातीतील प्रकल्प कार्यालय अंतर्गत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व घरकुल योजना तसेच रोजगार योजना राबवल्या जातात. परंतु इतर उच्च वर्गाच्या तुलनेत मिळणारा निधी अत्यंत कमी असतो. तसेच लाभार्थी संख्या देखील कमी असते. ज्या दुर्बल घटकापर्यंत सदर योजना पोहोचवायला हवी त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाही. राजकीय मंडळी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या नात्यातील तसेच जवळच्या व्यक्तींसाठी कायदा धाब्यावर बसवून सदर योजना पदरात पाडून घेतात. त्यामुळे ज्या दुर्बल घटकांचा विकास लक्षात घेऊन सदर योजना निर्मित केली गेली आहे त्यांच्यापर्यंत सदर योजना न पोहोचल्यामुळे सदर घटकांचा विकास होत नाही. सदर निवेदनातील मागण्या आदिवासी व दलित संघटनेतील सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी चर्चा करून सदर मागण्या तयार केल्या आहेत. म्हणून ही केवळ एक पक्षाची मागणी नसून संपूर्ण आदिवासी तसेच दलित बांधवांच्या या मागण्या आहेत. निवेदनात धुळे जिल्ह्यातील शबरी घरकुल योजना अंमलबजावणी योग्यरित्या करण्यात यावी, शबरी घरकुल योजनेतील अटी शर्ती शिथिल करण्यात याव्या, शबरी घरकुल योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीतील बहुसंख्य नागरिकांजवळ जागेचा उतारा नसल्यामुळे संबंधित झोपडीधारकांना घरपट्टी किंवा लाईट बिल पावती ग्राह्य धरण्यात याव्यात. धुळे जिल्ह्यातील शहरातील अनुसूचित जाती जमाती व अन्य वर्गाच्या झोपडपट्ट्या ज्या 2004 पूर्वीपासून आहेत अशा झोपडपट्ट्यांना विमाकुल करून सिटी सर्वे उतारा देण्यात यावा. शबरी घरकुल योजना किमान 3000 तसेच ग्रामीणसाठी 2000 घरकुलांची उद्दिष्ट करण्यात यावी. शबरी घरकुल योजनेसाठी शहरासाठी रुपये 4 लाख निधी मंजूर करण्यात यावा व ग्रामीणसाठी 2,50,000 निधी मंजूर करण्यात यावा. रमाई घरकुल योजना किमान 3000 व ग्रामीणसाठी 2000 घरकुलांची उद्दिष्ट करण्यात यावे. शबरी घरकुल योजनेसाठी शहरासाठी रुपये 4 लाख निधी मंजूर करण्यात यावा व ग्रामीणसाठी 2,50,000 निधी मंजूर करण्यात यावा. आदिवासी विकासामार्फत शबरी महामंडळ मार्फत राबवली जाणारी अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी कर्ज योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी. शबरी विकास महामंडळाचे कार्यालय धुळे शहरात कार्यान्वित करण्यात यावे. अनुसूचित जमातींच्या वस्त्यांमध्ये ग्रामीण भागात एका तालुक्याला किमान 5 सांस्कृतिक भवन बांधण्याची तरतूद आहे. त्याच धर्तीवर धुळे शहरात देखील अनुसूचित जमातीच्या 5 प्रभागांना सांस्कृतिक भवन बांधण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण प्रश्नांसंदर्भात आज रोजी आम्ही कलेक्टर साहेबांना आणि प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले. याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की शबरी घरकुल योजना जी गेल्या ग्रामीण भागात चालू होती पण शहरात पहिल्यांदा ती सुरू झालेली आहे आणि बहुसंख्य लोक हे झोपडपट्टीत राहतात, त्यांच्या नावाने उतारा नाही आहे, सातबारा नाही, तर ते कुठल्या पद्धतीने पात्र होते. मग आम्ही त्यांना तो सवाल केलेला आहे. तर सर्व धुळे जिल्ह्यातील ज्या पण दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांच्या ज्या पण झोपडपट्ट्या आहेत त्यांना कायमस्वरूपी करावे व त्यांना सिटी सर्वेचा उतारा देण्यात यावा जेणेकरून शबरी योजनेचा व अन्य घरकुल योजनांचा त्यांना लाभ घेता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की याच्यामध्ये आदिवासी बांधवांचे जे शबरी महामंडळ आहे तर ते शबरी महामंडळ नंदुरबार या ठिकाणी आहे. धुळे जिल्ह्यातले बांधव त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तर धुळे शहरामध्ये स्वतंत्र शबरी महामंडळाचं कार्यालय देण्यात यावं. त्याच्यानंतर खावटी कर्ज योजना जी होती
ती चालू करण्यात यावी. त्याच्यानंतर 2.5 लाख रुपये शहरी भागासाठी असतात आणि 1.5 लाख रुपये ग्रामीण भागासाठी आहे. तर ते योग्य नाही आहे, एवढ्या रकमेत काही होणार नाही, म्हणून त्याची शहरी भागासाठी 4 लाख आणि ग्रामीण भागासाठी 2.5 लाख करण्यात यावी. तसेच जे काही उद्दिष्ट आहे घरकुलांचे, शहरीसाठी 1,000 आहे, तर 1,000 वरून 3,000 करण्यात यावे व ग्रामीणसाठी 500 वरून 2,000 करण्यात यावे. तसेच शिंदखेड्यामध्ये जे काही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मारण्यात आलं, तर तिचे आरोपी अजूनही मोकाट आहेत. तर त्या भगिनीला न्याय देण्यासाठी तात्काळ तुम्ही त्या आरोपींना पकडण्यात यावे व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच भगवान बिरसा मुंडा यांचा धुळे जिल्ह्यामध्ये कुठेही पुतळा नाही आहे, तर क्रीडा संकुल जवळचे जे चौक आहे, तर त्या ठिकाणी बिरसा मुंडा यांचा पुतळा उभा करून त्या चौकला भगवान बिरसा मुंडा असे नामकरण करण्यात यावे. अशा विविध मागण्या आम्ही मांडल्या आहेत. कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर सकारात्मक अशी बाजू ऐकून तात्काळ याच्यावर वरिष्ठ मंत्र्यांशी किंवा जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून योग्य ते न्याय देणार आहेत. तसेच आज 7 तारखेला जे काही 8 तारखेला भगवान एकलव्य यांची जयंती आहे, तर त्यानिमित्त दरवर्षी आदिवासी बांधव फक्त नाचून डीजे लावून कार्यक्रम घेतात, पण यावेळेस मी सर्व आदिवासी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी यावेळेस प्रबोधनात्मक कार्यक्रम 2 दिवसीय, खास करून कृती समितीचे जे अध्यक्ष आहेत जयंती उत्सवचे, ते पवनदादा, किशोरदादा, त्याच्यानंतर आमचे महेंद्र बोरसे, महेंद्र माळे, त्याच्यानंतर मगरे भाऊ असेल, आणि खास करून त्यांचं नेतृत्व करणारे किंवा त्यांच्यासाठी झटणारे राजदादा साळवे आणि सगळेच पदाधिकारी आणि आमच्या आझाद समाज पार्टीचे पण कार्यकर्ते या ठिकाणी, पदाधिकारी या ठिकाणी आहेत. हा मुद्दा जरी पक्षाच्या लेटरवरतीला असेल, पण आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की कुठलाही लढा लढताना एक चांगल्या पद्धतीने लढवला गेला पाहिजे आणि आम्ही निःशुल्क आदिवासी बांधवांसोबत आहोत. त्यांच्या सगळ्या लढाईला, त्यांच्या सगळ्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. मंत्रालयापर्यंत जरी त्याचा पाठपुरावा करावा लागला, तिथपर्यंत जावं लागलं, तर आम्ही त्यांच्यासाठी जायला तयार आहोत अशी मागणी करतो. धुळे शहरातील देवपूर परिसरातील पंचवटी गली नंबर 8 मध्ये नळांना दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनास धारेवर धरले. धुळे शहरातील देवपूर परिसरातील पंचवटी गल्ली नंबर 8 मध्ये नळांना दुर्गंधयुक्त पाणी येत असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनास निवेदन दिले होते. याची दखल घेऊन मनपाने काम सुरू केले होते, परंतु सदरचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिक व राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी ज्ञानेश्वर माळी, अशोक कुलकर्णी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, जितेंद्र पाटील, निलेश चौधरी, यश चौधरी, अमोल भावसार, निहाल यादव, बंटी भावसार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गल्ली नंबर 8, पंचवटी गल्ली नंबर 8, देवपुरातल्या सगळ्या रहिवाशांनी निवेदन दिलं होतं 2 महिन्यापूर्वी सोनवणे साहेबांना. त्या निवेदनात असं म्हटलं होतं की आम्हाला ड्रेनेज जे त्याचं पाणी, म्हणजे पिण्याचं पाणी जे येतं ते ड्रेनेज मिश्रित होऊन राहिलेलं आहे, त्याला संबंध दुर्गंधीयुक्त वास येतो आहे आणि ते पाण्याची बाटली पण आम्ही घेऊन गेलो होतो. त्यावेळेस साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी स्वतः तिथं स्पॉटला येईल, तुमचं सगळं नियोजन येईल, नवीन पाईपलाईन टाकून देईल आणि ड्रेनेज लाईनही टाकून देईल. अद्यापपर्यंत काहीच झालेलं नाही आहे. आज हे पुन्हा दुसरंच काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे आमचं असं सगळ्यांना पुन्हा निवेदन आहे, पुन्हा सांगणं आहे की आमच्या जे दुर्गंधीयुक्त पाणी येतं आहे, पाण्याच्या वेळेस ते सर्व बंद करा. ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा लाईन आम्हाला नवीन टाकून द्या. हीच फक्त आमची मागणी. सर्व नागरिकांची, सगळ्या गल्लीच्या लोकांची, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास जो होतो तो महिलांना होतो. महिलांना, आमच्याकडे मुलं, छोटे छोटे जे बाळ आहे ते आजारी पडत आहे, पोट दुखतं आहे, हे दुखतं आहे, त्यामुळे डायरिया होतो. तर आम्हाला सर्वांना, आमच्या सर्वांच्या वतीने एकच सांगणं आहे की आम्हाला हे जे दुर्गंधीयुक्त पाणी येतं आहे आणि हे ड्रेनेज लाईन मंजूर आहे, पाईपलाईन मंजूर आहे सांगताय, ती आमचं लवकरात लवकर काम करून द्यावं ही आमची मागणी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. इमारत बांधकाम कल्याण मंडळामार्फत ग्रामीण भागातील महिलांना सर्व योजनांचा लाभ मिळण्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान बदलण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत असल्याचा करण्यात आला आरोप. कर्ले येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षण संपन्न. एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी केली जाहीर.
आदिवासी व अनुसूचित जाती जमातींसाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजना व अन्य योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी. आणि पंचवटी गल्ली नंबर 8 मध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनास धरले धारेवर. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.